या देशात लोकशाही राहील की नाही, या देशामध्ये संविधानाचं प्रतिष्ठा राहते की नाही, आणि ह्या देशामध्ये अशा प्रकारची मनमानी यापुढे होणार की रोखली जाईल या संदर्भातलं जजमेंट, निर्णय आणि निकाल आम्हाला अपेक्षित आहे. हा देश वाचवायचा असेल आणि या देशातली लोकशाही वाचवायची असेल तर सर्वोच्च न्यायालयाला जे कायद्याचं उल्लंघन झालंय, जी पक्ष विक्री झाली, त्या संदर्भामध्ये तटस्थपणे निर्णय घ्यावा लागेल. आम्ही स्वतः समोरचा जो आमची रायव्हल पार्टी आहे त्यांचा सगळा भर सेटिंगवर आहे. ते ठामपणे सांगतात निकाल आमच्या बाजूने लागेल. सुप्रीम कोर्टाने विकत घेतला. ते ठामपणे सांगतात नाही नाही निकाल आमच्या बाजूने, तसं आम्हाला वचन दिलेलं आहे. प्रॉमिस फेवर कोणी प्रॉमिस दिलाय? नरेंद्र मोदींनी. कोणी प्रॉमिस दिलाय? अमित शहानी. सर्वोच्च न्यायालयाने अशी दखल घेतली पाहिजे. मी तुमच्या पाठीशी आहे, घाबरू नका असं जेव्हा गद्दारांना सांगितलं जातं प्रधानमंत्र्याकडून, तेव्हा मी सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणून तुम्हाला निर्णय देईन, हे त्यांना सुचवायचं आहे का? हे त्यांना सुचवायचं आहे ना. पण मला खात्री आहे सर्वोच्च न्यायालय ज्या पद्धतीने ऐकत आहे, काही क्युरीज त्यांना येत आहेत, त्या विचारतायत, त्यानुसार मला असं वाटतं संविधानाचा विजय होईल आणि आम्ही पूर्णपणे फक्त मेरिटवर न्याय मागतो. कायद्यानुसार न्याय द्या. आणि समोर रायव्हल ग्रुप जो आहे त्याला आम्ही रायव्हल पार्टी म्हणतो, फुटीरकर, ते त्यांचा संपूर्ण भर हा सेटिंग, आम्ही सेट केलं, हा त्यांचा शब्द आहे अनेकांचा. काय सेट केलं तुम्ही? आमचं सेटिंग झालंय. तुम्ही सर्वोच्च न्यायालय सेटिंगच्या गोष्टी करताय देशामध्ये. ज्या देशामध्ये सर्वोच्च न्याय मंदिर आहे तिथे आमचं सेटिंग झालंय आणि आम्हाला जसं प्रॉमिस आहे, कोणाचं प्रॉमिस आहे त्यांनी जाहीर करावं. नरेंद्र मोदींचं प्रॉमिस आहे की अमित शहाचं प्रॉमिस आहे? मग मी अमित शहाचं का असेल ते बघतो पार्लमेंटमध्ये.